जेलमधील कैद्यांना निकृष्ट दर्जाचा आहार मिळतोय, याखेरीज कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झालेला आहे असा थेट आरोप एकनाथ खडसेंचा आहे। विधानसभेत या संदर्भात आपण आवाज उठवू असं देखील ते म्हणतात। जळगाव इथल्या साई मार्केटिंग कंपनीचे संचालक सुनील झवर यांनी आरोप मात्र फेटाळलेले आहेत। काय म्हणतायत खडसे आणि त्यावर काय पलटवार करण्यात येतोय पाहूया आपण। जनावर सुद्धा खाणार नाही अशा स्वरूपाचा आहार हा कारागृहामध्ये कैद्यांना दिला जातो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर कैद्यांसाठी खर्च केला जातो, परंतु प्रत्यक्ष त्या ठिकाणी निकृष्ट अन्न दिलं जातं। या संपूर्ण घटनेच्या संदर्भामध्ये अधिक माहिती मी घेतोय आणि सारं प्रकरण जे आहे ते विधानसभेमध्ये मी अग्रक्रमाने मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। यामधले जे दोषी असतील त्यांना शासन झालं पाहिजे। कैदी असला तरी त्याला जे काही निकष आणि नियम सरकारने दिलेले आहेत किंवा जे मान्य केलेले आहेत त्याप्रमाणे त्यांना मिळायला पाहिजे। पण त्याच्यामध्ये जर 350-500 कोटी रुपयापर्यंत घोटाळा होत असेल तर हे योग्य नाहीये। अनेकांचे राजकीय आशीर्वाद याला असू शकतात, सरकारच्या मधलेच कोणी मंत्री याला पाठीशी घालू शकतात आणि त्यामुळे या घोटाळ्याचा पाठपुरावा मी करणार आहे। हे आरोप सगळे बिनबुडाचे। मुळातच पूर्ण राज्यामध्ये 100 ते 125 कोटीच्या वरती खरेदी होती धान्याची। ते 500 कोटीचा आकडा आणला कुठून हे त्यांनाच माहिती। हे व्यापारी वेगवेगळ्या दरांनी वेगवेगळ्या जेलमध्ये पुरवठा करत होते, म्हणून शासनाने प्रायोजित तत्वावरती एनसीसीएफला काम दिलेलं होतं। त्या कामाला यांनी औरंगाबाद हायकोर्टात चॅलेंज केलं होतं, तर कोर्टाने सेंट्रल टेंडर मागवण्याचे आदेश केले। त्यामुळे सेंट्रल टेंडर निघाले। मला काही कुणाची भीती नाही, कारण मी चुकीचे कामं करत नाही आणि मी कुणी काही आरोप करत आलाय मी दाद देत नाही कुणाला। पुढे चौकशीला आपण कसं मी 100% चौकशीला सामोरं जाईल आणि मी एकटा नाही, 4-5 लोकांनी टेंडर घेतलेलं आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी सुमित देशमुख यांच्याकडून। सुमित, काय हा नेमका सगळा प्रकार आहे? आरोप केले जातात खडसेंकडून जेलमधल्या कैद्यांना आहारात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झालेला आहे असा आरोप आहे खडसेंचा, तर यावर मात्र जोरदार पलटवार करण्यात येतोय। आरोप तथ्यहीन नसल्याचं सुनील झवर यांचं म्हणणं आहे। निश्चितच जर बघितलं तर राज्यातील जेलमध्ये जे कैद्यांना आहार पुरवठा केला जातो हा निकृष्ट दर्जाचा दिला जात असल्याचा आरोप या ठिकाणी एकनाथ खडसे यांनी केलेला आहे। जळगाव जिल्ह्यातील काही मंत्र्यांचा या घोटाळ्यात हात असल्याचा देखील आरोप। माफ करा, तुम्हाला काही सेकंद मी थांबवते, माफ करा। आपल्या समवेत या सगळ्याविषयी बोलण्याकरता ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ताई, काय पहिली प्रतिक्रिया आहे या सगळ्या मुद्द्यावर? एकनाथ खडसे साहेब हे एक ज्येष्ठ नेते आहेत आणि जबाबदार नेते आहेत। ते कुठलेही विधान असं बेजबाबदारीने करणार नाहीत। त्यामुळे त्यांनी जर असं एखादं स्टेटमेंट केलेलं आहे तर निश्चितपणे तातडीने प्रशासनाने या सगळ्या गोष्टींची दखल घेतली पाहिजे आणि राज्यातला जो कारागृह विभाग आहे या कारागृह विभागातील एकूण पुरवल्या जाणाऱ्या फॅसिलिटीज आणि त्यासाठीच्या मंजूर अनुदानाची या सगळ्यांचं ऑडिट सुद्धा झालं पाहिजे। अगदी सुषमाताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। आपले प्रतिनिधी सुमित आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुमित, तुम्ही नुकतंच ऐकलं असेल सुषमाताईंनी सुद्धा हा मुद्दा आता उचलून धरलेला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे या सगळ्या मुद्द्यावर लवकर ऑडिट होणं गरजेचं आहे। सुमित, लागवीची जर बघितलं तर एकनाथ खडसे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये खळबळ उडालेली आहे। राज्यातील जेलमधील कैद्यांना जो आहार पुरवला जातो तो निकृष्ट दर्जाचा दिला जात असल्याचा घोटाळा या ठिकाणी कोट्यवधी रुपयाचा घोटाळा असल्याचं एकनाथ खडसेंनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। सुमित, माफ करा, काही सेकंद पुन्हा एकदा तुम्हाला मी थांबवते। या सगळ्याविषयी बोलण्याकरता भाजपचे नेते, ज्येष्ठ नेते, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुधीर भाऊ, काय म्हणणं आहे तुमचं या सगळ्या मुद्द्यावर? नाही, त्यांच्याकडे काही पुरावे उपलब्ध असतील किंवा माहिती उपलब्ध असेल आणि म्हणून त्यांनी या संदर्भात आरोप केले आहे आणि असं होण्याची शक्यता नाकारता येत नाही। जेलमध्ये आपण आता बघितलं की एक मोठ्या अधिकाऱ्यांनी त्याला अधिकार नसताना पिस्तूलचं लायसन्स दिलं आणि अशा अनेक गोष्टी घडत असतात की ज्यामध्ये कैद्यांना कोणतेही आवाज नाही, अशी काही व्यवस्था नाही आणि महाराष्ट्रामध्ये कारागृहामधल्या ज्या समित्या असतात त्या समित्या कधी बैठकाच घेत नाही। खरं तर या संदर्भामध्ये समित्या आहे, पण जर तुम्ही माहिती घेतली तर या समित्यांनी 5-5, 7-7 वर्ष बैठका घेतल्या नाहीये, कारागृहाची पाहणी केली नाहीये। एखादा अपवाद असू शकतो,
आणि त्या कारणाने त्यांचं जीवन हे नरक यातना होण्याची शक्यता असते. हा, जे दोषी आहे, ज्यांनी गुन्हा केला, त्यांच्या संदर्भात आपण एकदा समजू शकू, पण अनेकदा छोट्या मोठ्या गुन्ह्यामध्ये जेव्हा एखादा गरीब व्यक्ती हा आत जातो छोट्या मोठ्या गुन्ह्यामध्ये आणि परिस्थिती नसल्याने त्याची जमानत होत नाही, चांगला वकील लावता येत नसल्याने, त्याची आर्थिक पात्रता नसल्याने, मग अशा प्रसंगात मात्र हे नरक यातना आहे. अगदी सुधीर भाऊ, तुम्ही सत्तेत आहात खरं तर, आणि सत्तेत असून सुद्धा खडसेंच्या सुरात सूर मिसळत आहेत, त्यामुळे भुवया सुद्धा उंचावल्या जात आहेत. नाही, सत्तेत आहे हा विषय नाहीये, सत्याची बाजू घेणं आवश्यक आहे. अगदी उद्या चूक असेल तर राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा चूक म्हणूनच सांगतात. अगदी अगदी खरं आहे. शेवटी हा विषय विरोधकांनी सत्तारूढ असा नसतो. हं. काही विषय असे राज्यातले असतात, मग काही सीमावाद असेल, हं. या राज्यामध्ये शेतकऱ्यांचे विषय असतील, आमच्या सर्वांचं एकमत असतं. याच्यामध्ये उद्या एखाद्या ठिकाणी भ्रष्टाचार होत आहे म्हणून सरकारने पाठीशी घालावं हे तर कोणत्याही सरकारला सत्ताधाऱ्याला शोभेचं नसतं. आणि म्हणून बघितलं असेल देवेंद्रजींनी सुद्धा परवा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यावर त्यावर आपलं प्रतिकूल मत व्यक्तच केलं. खरंय. अगदी सुधीर भाऊ, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. आहारात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केलेला आहे, आणि जर आरोप हा खरा असेल तर त्यावर मात्र चौकशी व्हायलाच हवी असा मुद्दा ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या प्रवक्ता सुषमा अंधारे आणि माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी देखील उपस्थित केला आहे. सुमित, आपण बघितलं तर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार असतील, त्याच्यानंतर सुषमाताई असतील, यांनी देखील खडसेंच्या सुरात सूर मिळवलेला आहे. राज्यातील जेलमधील कैद्यांना जो आहार पुरवठा केला जातो तो निकृष्ट दर्जाचा असलेला प्रकरण हे समोर आलंय. कोट्यावधीचा घोटाळा असल्याचं समजतंय. जळगाव जिल्ह्यातील काही मंत्र्यांचा या घोटाळ्यात हात असल्याचं देखील एकनाथराव खडसेंनी म्हटलंय, आणि खडसे हे विधानसभेमध्ये याच्याबद्दल आवाज उठवणार असल्याचं म्हटलेलं आहे. मात्र मंत्री गिरीश महाजन यांच्या जवळचे असलेले, निकटवर्ती असलेले सुनील झवर यांनी या घोटाळ्या प्रकरणाचा हा भाग जो आहे हा फेटाळला आहे. आपण त्यांचं, सुनील झवर यांचं म्हणणं देखील ऐकलेलं आहे. मात्र एकनाथ खडसे हे विधानसभेमध्ये या संदर्भातला आवाज उठवणार असल्याचं वक्तव्य एकनाथ खडसेंनी म्हटलेलं आहे, आणि त्यांच्याकडे ठोस पुरावा देखील असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे. लागवीजी, धन्यवाद सुमित, तुम्ही दिलेल्या या एकूणच माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.